नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार अरुण जावळे. आंबेडकर चळवळीचे ते एक अभ्यासक आहेत आणि सातारा जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील घडामोडींबद्दल त्यांचा चांगला अभ्यास आहे. आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भात काय परिस्थिती राहील या विषयावर चर्चा करणार आहोत. अरुण जावळे हे एक चांगले वक्ते आहेत. विशेषतः ते एकदा बोलायला लागले की समोरच्याला बोलून देत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. तर कोरेगाव मतदारसंघाबद्दल आपण त्यांना विचारूया. अरुण जावळे, नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. यशवंत महाराष्ट्राचा मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो, आपणाला धन्यवाद देतो. प्रथम मला एक सांगा अरुणजी, की या मतदारसंघात आता दोन उमेदवारात मुख्य लढत आहे, महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे. बरोबर. शशिकांत शिंदे विधान परिषदेवर आहेत, महेश शिंदे विधानसभेवर आहेत, गेल्या वेळेला जिंकलेले. होय. तर आणि बाकीचे चळवळीतले काही नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ती संपूर्ण पार्श्वभूमी थोडीशी सांगा. मुळातच सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे हा या ठिकाणी हाय व्होल्टेज अशा पद्धतीचं एकूण सगळं वातावरण आहे. कारण शशिकांत शिंदेही तुल्यबळ आहेत आणि इकडं महेश शिंदेही तुल्यबळ आहेत. दोघांच्या मधली जी फाईट आहे ती खूप अशा चुरशीची अशा स्वरूपाची त्यांच्यातली फाईट राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला म्हणजे महेश शिंदेंनी त्यांच्या या 5 वर्षामध्ये जे काही विकास कामं केलेली आहेत आणि या विकास कामाच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोक जी जोडून घेतलेले आहेत, तर ती जोडण्याचं त्यांचं जे काय कौशल्य आहे हे कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना शशिकांत शिंदेंनी मात्र मागच्या काही वर्षांमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही कामं केली, विकास कामं केली, विशेषतः दलित वस्त्यांमध्ये विहार वगैरे बांधण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले तर तेही विचार करण्यासारखे आहेत. त्याच्यामुळं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर दोघांच्याकडेही संख्याबळ तेवढं आहे. दोघांच्याकडेही ज्याला आपण म्हणू की मनी मसल पॉवर हे दोघांच्याकडे तितक्याच ताकदीनं आहे. असं जरी असलं तरी कोरेगावची जी लढत आहे त्या लढतीतला खऱ्या अर्थानं विजयी कोण होणार हे ठरवणार कोण, तर त्या ठिकाणी असणारी जी काय मागासवर्गीयांची निर्णायक मतं आहेत ते मतं इथला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला विजयी उमेदवार कोण हे ठरवणार आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ता कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत कांबळे हे त्या ठिकाणी आत्ता रिंगणात आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखालचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून दादासाहेब ओवाळ हेही त्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवत आहेत. म्हणजे चंद्रकांत कांबळे आणि दादासाहेब ओवाळ ह्या दोघांचं जे काय त्या ठिकाणी मतं आहेत, म्हणजे बौद्धांची जी काय किंवा मागासवर्गीयांची जी काय मतं आहेत की जे शशिकांत शिंदेना पडणार होती किंवा इकडं महेश शिंदेना पडणार होती, ती मतं आता ही दोघंही स्वतःकडे खेचून घेणार आहेत. त्यामुळं शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांचा जो काय विजयाकडे आधिकृत करण्यासाठी जी काय मतं लागणार आहेत ती मतं आता पूर्वीसारखी राहणार नाहीत. आता मला एक अरुण असं सांगा की ही जे दलितांची मतं आहेत त्याचा फायदा जास्त कुणाला आणि तोटा जास्त कुणाला होईल हे जरा विस्तृतपणे सांगा. खरं पाहिलं तर ही दादा ओव्हाळ असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत कांबळे असतील, ही दोघंही मतं जे घेणार आहेत ते मतं तसं पाहिलं तर शशिकांत शिंदेना जी मतं पडणार आहेत ती मतं ही दोघंही खाणार आहेत. मागासवर्गीयांची जी मतं आहेत ही मतं प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंद्रकांत कांबळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार दीपक भाऊ निकाळजे गटाचे दादासाहेब ओवाळ हे मागासवर्गीयांची मतं खाणार आहेत, म्हणजे घेणार आहेत. पण ही मतं कुणाची कमी करणार आहेत, खाणार आहेत याचा अर्थ तर ते शशिकांत शिंदेंची मतं ही दोघंही खाणार आहेत. त्यामुळं शशिकांत शिंदेंना इथून पुढे वाटचाल करताना अत्यंत गांभीर्यानं आणि सावधपणे वाटचाल करावी लागणार आहे. कारण जर दलितांची मतं जर ते स्वतःकडे वळवू नाही शकली तर मात्र त्यांना खूप अडचण येऊ शकते. जसं की लोकसभेचं आपण जर थोडंसं पार्श्वभूमी लक्षात घेतली
की लोकसभेला संजय गाडे हे उमेदवार होते. अर्थात ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पुरस्कृत असे उमेदवार होते. संजय गाडेंनी मतं घेतल्यामुळं खरं तर शशिकांत शिंदेंच्यावरती त्या पराभव झालेला आहे. हे सर्वांना ते ठाऊक आहे, काय सांगण्यासारखी गोष्ट नाही. परंतु जे सत्य आहे ते सत्य आपण लोकांच्या समोर आणलं पाहिजे. मला एक सांगा अरुणजी, की आता जे तुम्ही नावं घेतली हे चंद्रकांत कांबळे किंवा दादासाहेब ओहाळ, हे जे शशिकांत शिंदेची मतं तुम्ही खाणार असं तुमचं म्हणणं आहे, मग गेल्या विधानसभेला किंवा आताच्या लोकसभेला ह्या लोकांची मतं शशिकांत शिंदे यांनाच मिळालेली होती का? मागच्या लोकसभेचं जर आपण व्यवस्थितपणे जर निरीक्षण केलं, म्हणजे बऱ्यापैकी मागासवर्गीयांची मतं लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेंना मिळाली आहेत, हे नाकारून चालत नाही. परंतु विजयासाठी जे काय निर्णायक मतं असतात ती मिळणं जी आवश्यक होतं ना, तर ती निर्णायक मतं आहे ती संजय गाडेंनी घेतली. त्याच्यामुळे शशिकांत शिंदेंचा पराभव झालेला आहे. अरुणजी, विधानसभेला 6,500 हजाराच्या फरकानं महेश शिंदे निवडून आले. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी पराभव केला गेल्या वेळेस. बरोबर. लोकसभेच्या वेळेला पण एवढीच मतं महेश शिंदे हे शशिकांत शिंदे पेक्षा एवढीच मतं ज्यादा घेतली. बरोबर. तर त्यात हे दलित मतांचं कसं काय हे झालेलं असावं, म्हणजे कशी कुणाला किती मतं मिळालेली असावीत? अच्छा, खरं पाहिलं तर म्हणजे महेश शिंदेंच्या बाजूने म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणून उदयनराजे हे लोकसभेला उभे होते. आणि त्यावेळी म्हणजे रामदास आठवले यांचा एकूण सगळा जो काही गट आहे सातारा जिल्ह्यातला, तो पूर्णपणे म्हणजे महेश शिंदेंना ज्या पद्धतीनं तिथं मदत करत होता त्याच पद्धतीनं जिथं म्हणजे वाई असेल, वाईमध्ये मकरंद पाटील असेल, त्यांच्यासोबत काही माणसं जोडून दिली गेली होती. सांगायचा मुद्दा उदयनराजेंच्यासाठी काम करण्यासाठी. तसं कोरेगावमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी काय मतं आहेत ती मतं सगळी मतं स्वतःकडं वळवण्यामध्ये उदयनराजेही यशस्वी झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये महेश शिंदेंचा वाटा हा महत्त्वाचा किंवा महेश शिंदेंचा जो काय रोल राहिलेला आहे तो महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्या भागामध्ये ज्या काय उदयनराजेंच्या सभा झालेल्या आहेत म्हणजे लोकसभेच्या अनुषंगानं त्यावेळी महायुतीतले हे जे काय घटक पक्ष आहेत म्हणजे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट, हे दोन्ही गट सक्रियपणे त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्याच्यामुळं तिथं महेश शिंदेंना जास्त मतं दलितांची वळवण्यामध्ये यश आलेलं आहे. बरं, आता यावेळेला तुमचा काय अंदाज आहे नेमका, म्हणजे हे जे मतांचं तुम्ही दलित मतांचं गणित सांगितलं तसेच गेल्या विधानसभेचं महेश शिंदेंचं लीड किंवा लोकसभेला उदयनराजेंना मिळालेली जादा मतं, तर आता यावेळेला कशी परिस्थिती असेल, म्हणजे हे जे उमेदवार आहेत दलित चळवळीतले दादासाहेब ओहाळ किंवा चंद्रकांत कांबळे, हे साधारण किती मतं यांना घेतील, किती मतं पडतील त्यांना, आणि महेश शिंदे किंवा शशिकांत शिंदे यांच्यातील मतांचं अंतर कशा पद्धतीनं राहील? या दोघांच्या मतांमधलं अंतर फार राहील असं मला तरी वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की दोघंही खूप ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सक्रियपणे राबताना दिसत आहेत. शशिकांत शिंदेंना लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो काय अनुभव आला किंवा ज्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, तर त्यावेळच्या ज्या काही उणीवा आहेत त्या भरवून काढण्याचं काम आत्ता त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते करतायत. म्हणजे मागच्या लोकसभेला त्यांच्याकडनं जे काय प्लॅनिंग करायचं होतं ते करता आलं नाही. म्हणजे मायक्रो लेवलला प्लॅनिंग जसं उदयनराजेंनी केलं होतं किंवा उदयनराजेंच्या यंत्रणेने केलं होतं तर तसं शशिकांत शिंदेंना जमलं नव्हतं. मात्र या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी त्याच्यावरती मात्र भर दिलेला आहे. जसं की फ्लेक्सबोर्ड लावण्यापासून अगदी बलून वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी हवेत सोडण्यापर्यंतच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मायक्रो लेवलला जाऊन नियोजन केलेलं आहे. हे जरी असं असलं तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाचा जो भाग आहे तो शशिकांत शिंदेंच्याकडून राहून गेलेला आहे. तो असा
की मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर किंवा मागासवर्गीयांची जी काय मतं आहेत ती आपल्याकडं वळवण्यासाठी मागासवर्गीयांच्या वस्त्यांमधला जो लीडर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर तो आत्ता तसा नेता किंवा ज्याला आपण एक कार्यकर्ता म्हणतो चांगला, तसा कार्यकर्ता शशिकांत शिंदे साहेबांच्याकडे आत्ता नाही. जे होते म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रमेश उबाळेंचा सारखा एक चांगला कार्यकर्ता हा शशिकांत शिंदे साहेबांच्या सोबत होता लोकसभा निवडणुकीमध्ये. आत्ता मात्र त्यांच्या सोबत नाही. आत्ता महेश शिंदेच्या सोबत रमेश उबाळे काम करतायत. असे बरेच लोक आहेत की आधी शशिकांत शिंदेच्या बरोबर होती आणि नंतर अलीकडे ते महेश शिंदेच्या बरोबर गेले. बरोबर, होय. त्याची कारणं काय सांगता येतील? तुम्ही चर्चा केली तिकडल्या लोकांशी कोरेगाव मधल्या. होय, बरोबर. हो, त्याची कारणं अशी आहेत की बऱ्याचदा आपण म्हणजे निवडणुकीमध्ये कार्यकर्ता इकडून तिकडं उड्या मारतो वगैरे वगैरे असं आपण सहजपणे बोलतो आणि बोलल्यानंतर आपण म्हणतो की याच्या पाठीमागे काहीतरी अर्थकारण असेल, म्हणजे कार्यकर्त्याला पैसे दिले नसतील किंवा कार्यकर्त्यांचं त्याची जी काय अपेक्षा आहे ती पूर्ण केली नसेल वगैरे वगैरे अशी काही कारणं आपण देतो. पण पैशासाठीच उमेदवार कार्यकर्ते दुसरीकडे जातात असं पण नाही. कार्यकर्त्यांना एक सन्मान पण हवा असतो. म्हणजे एखादा कार्यकर्ता कारण शेवटी कसं आहे की आंबेडकरी चळवळीत राहणारा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. तो एखादी जर गोष्ट सांगत असेल, एखादा जर मुद्दा मांडत असेल तर तो खरा आहे की खोटा हा नंतरचा भाग आहे, परंतु तो ऐकून घेणं, समजून घेणं हे त्या नेत्याचं काम असतं. मला असं वाटतं की म्हणजे शशिकांत शिंदेच्याकडे काम करणारे आंबेडकरी चळवळीतले अलीकडच्या काही वर्षामध्ये काही कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. तर ते कार्यकर्ते त्यांना सोडून का गेले याचा मी थोडासा अंदाज घेतला, वेध घेतला तर असं लक्षात आलं की शशिकांत शिंदे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. माणूस म्हणून त्यांच्याबद्दल कसलाही हे नाही, परंतु म्हणजे अडचणीच्या काळामध्ये म्हणजे जसं की आत्ता म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये रमेश उबाळेंच्या सारखा कार्यकर्ता हा तहानभूक हरवून काम करत होता. म्हणजे की आणि विशेषतः उदयनराजेंच्या विरोधात काम करत होता रमेश उबाळे नावाचा कार्यकर्ता. तर रमेश उबाळे नंतर खरं तर ताकद देणं ही शशिकांत शिंदेची जबाबदारी होती. म्हणजे उद्या परवा जर समजा उदयनराजे पडले असते आणि त्याचा राग जर रमेश उबाळेंच्यावरती काढला गेला असता तर अशा वेळी कार्यकर्ताही असुरक्षित राहता कामा नये. कार्यकर्त्यालाही म्हणजे सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं एक वातावरण नेत्यांच्याकडनंही तयार झालं पाहिजे. तर ते तयार करण्यामध्ये कुठंतरी शशिकांत शिंदे कमी पडतायत का काय असं एक चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्याचा फायदा महेश शिंदेनी उचलला किंवा मग महेश शिंदे त्या बाबतीत यशस्वी ठरले किंवा दुसरी वेगळी कारण आहेत की बाबा महेश शिंदेच्याकडे ते आकर्षित झाले, काय म्हणता येईल? खरं तर याच्यामध्ये महेश शिंदे यशस्वी ठरले वगैरे असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की साहजिकच आहे. म्हणजे एखादी एसटी जर आपण सुटली म्हणजे निघून गेली, आपण पोहोचायच्या आधीच एखादी एसटी जर निघून गेली तर आपण दुसरी जी एसटी येतो त्याच्यामध्ये बसतो. पर्याय तसं एक पर्याय म्हणून महेश शिंदेच्याकडे कार्यकर्ते थांबलेले आहेत. याचा अर्थ महेश शिंदेच सगळं काही आपले प्रश्न सोडवू शकतील किंवा आपल्याला न्याय देऊ शकतील. पण कोविडमध्ये वगैरे त्यांनी जे कामं केली लोकांची प्रत्यक्ष त्यांच्या दारात जाऊन आणि ज्या पद्धतीनं त्यांना उपचार किंवा बाकीचं साहित्य वगैरे आरोग्याचं पुरवलं, बरोबर, होय, त्याच्याबद्दल कोरेगावमध्ये खूप चर्चा आहे. आणि सध्या त्यांनी 5 वर्षात जी कामं केली, बरोबर, त्याच्याबद्दल पण कोरेगाव मतदारसंघात खूप चर्चा आहे. होय, बरोबर. हो, कसं आहे की चर्चा खरं पहिलं तर म्हणजे शशिकांत शिंदेची चर्चा आहेच, महेश शिंदेची चर्चा आता तुम्ही म्हटलं महेश शिंदेची चर्चा आहे, हे खरंच आहे. महेश शिंदेची चर्चा आहेच, त्याच्याबद्दल दुमत नाही. महेश शिंदे यांनी कामही केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये. याचा अर्थ शशिकांत शिंदे शांत बसून होते असंही नाही. असं शशिकांत शिंदेनेही काम केलेलं आहे. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे की अलीकडच्या काही वर्षांमध्ये शशिकांत शिंदेच्याकडं म्हणजे ते जे काही काम करतायत त्या कामाचं प्रसार करणारी जी यंत्रणा जेवढी स्ट्रॉंग पाहिजे, जेवढी स्ट्रॉंग महेश शिंदेच्याकडे आहे तेवढी स्ट्रॉंग शशिकांत शिंदेच्याकडे नाही. म्हणजे काम आहे शशिकांत शिंदेचं, परंतु ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये शशिकांत शिंदे अयशस्वी ठरत आहेत. आणि त्यामुळं
त्याचा आपोआप फायदा हा महेश शिंदेना होतो आहे. आत्ताच्या निवडणुकीतलं एकूण सगळं वातावरण पाहिलं तर हीच परिस्थिती, म्हणजे की महेश शिंदे अत्यंत सावधपणे पावलं टाकतायत. म्हणजे तुम्ही जर आता अलीकडच्या काही एवढ्या 10-15 दिवसातलं एकूण सगळं जर वातावरण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की शशिकांत शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून प्रचाराचा धडाका लावलेला आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्यात कोण यशस्वी होईल? शेवटी राजकारण आहे, म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे, सत्ता असल्यानंतर काही करता येतं. आता आपण बघतो आहोत सत्ता असल्यामुळं लाडकी बहीण योजना अत्यंत तेजीत चाललेली आहे. तसं सत्ता नसली की काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता असेल तोच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो असं मला वाटतं आहे. धन्यवाद अरुण जावळे. तर हे होते अरुण जावळे, ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकर चळवळीचे एक मोठे अभ्यासक आहेत. कोरेगाव मतदारसंघाबद्दल आपण चर्चा केली. या पुढच्या भागात आपण फलटण विधानसभा मतदारसंघात चर्चा करणार आहोत. नमस्कार.